नक्कीच. तुमच्या सूचनेनुसार या कीर्तनात आणखी काही श्लोक, ओव्या आणि काव्यपंक्ती समाविष्ट करून त्याचा भावार्थ अधिक सखोल आणि सुरस करण्याचा प्रयत्न करूया. यामुळे बापाच्या त्यागाचा आणि त्याच्या अहंकाराचा अर्थ श्रोत्यांच्या मनावर अधिक बिंबेल अशी आशा आहे. टाळ मृदंगाचा गजर, टाळ्यांचा कडकडाट आणि कीर्तनकाराचा बुलंद आवाज, चेहऱ्यावर हास्य आणि डोळ्यातून ओसंडणारी आपुलकी. जय जय रामकृष्ण हरी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. माझ्या मायबाप हो, माझ्या माऊली हो, माझ्या विठ्ठलाच्या रूपांनो. आज या ज्ञानमंदिरात, या भक्तिरसाच्या महासागरात तुम्ही सर्वजण इतक्या उत्साहात उपस्थित आहात. याहून मोठं भाग्य ते काय. तुमच्या चेहऱ्यावरचा हा तेज, तुमच्या डोळ्यांतील ही भक्तीची ज्योत पाहून माझं मन भारावून गेलंय. अहो, तुमच्याच मागणीचा मान ठेवून या बापाच्या कीर्तनाला आज आपण अशा उंचीवर नेणार आहोत जिथे शब्दही थिटे पडतील. हे नुसतं कीर्तन नाही, तर हे आहे 2 पिढ्यांच्या मनांना जोडणारा पूल, जुन्या नव्याचा संवाद आणि आयुष्याच्या प्रत्येक वादळाशी 2 हात करून टायगर अभी जिंदा है असं गरजणाऱ्या आत्म्याला केलेलं वंदन. चला तर मग ज्ञानोबा तुकोबांच्या साक्षीने हरिनामाच्या जयघोषात या जीवनाच्या कीर्तनात रमून जाऊया. बसा मंडळी, बसा. अहो, घाई कसली. आजचं कीर्तन तुमच्या काळजाला भिडणारं आहे. उठून कसं चालेल. अहंकारच तारेल. पितृत्वाचं महाकाव्य आणि जगण्याचा नूतन संदेश. माझ्या बंधुभगिनींनो, माझ्या घरच्या कर्त्यांनो, जगात आईच्या ममतेचे गुणगान खूप गायले जाते. तिच्या 9 महिन्यांच्या कष्टाची महती सर्वश्रुत आहे. तिला माऊली म्हणतात, जन्मदाती म्हणतात. पण बापाच्या त्यागाची कथा अनेकदा अव्यक्त राहते. एखाद्या खोल विहिरीतील शांत पाण्यासारखी, जिथे पाणी असतं पण त्याचा आवाज येत नाही, त्याची खोली कुणाला कळत नाही. बाप हा कुटुंबाचा आधारस्तंभ असतो. तो मातीमोल होतो, स्वतःला झिजवतो, पण घराला गच्ची देतो, कुटुंबाला छत देतो. त्याच्या मनात कितीतरी वादळं असतात, अपेक्षांचे कितीतरी डोंगर असतात, पण चेहऱ्यावर तो शांतता आणि कणखरपणाचा मुखवटा धारण करतो. तो जगासमोर आपली वेदना कधीच व्यक्त करत नाही, कारण त्याला वाटतं, माझ्या व्यथेने माझ्या कुटुंबाला दुबळं दिसू नये, मी कधीही कमजोर दिसू नये. अहो, बायकोकडे तरी दुःख सांगेल, पण मुलांसमोर मी बाप आहे हे नाटक आयुष्यभर करतो, नाही का. कवितेत एक ओळ आहे जी बापाच्या या भूमिकेचं वर्णन करते. मातीमोल होई काया, पण घराला देई गच्ची, अंगार सोसी एकटा, कुटुंबाला देई सोची. आज आपण एका अशाच बापाच्या अंतर्मनात डोकावणार आहोत, ज्याच्या काळजातून उमटलेल्या शब्दांतून केवळ एक कविता नाही, तर एका आयुष्याची तपश्चर्या, एका युगाचा संघर्ष आणि एका पिढीची अंतर्वेदना प्रकट झाली आहे. आज आपण ज्या अहंकाराची चर्चा करणार आहोत, तो अहंकार नकारात्मक गर्वाचा नाही, तो मी मोठा आहे असा अभिमान नाही, तर तो आत्मसन्मान, स्वाभिमान, केलेल्या त्यागाची प्रांजळ कबुली आणि आयुष्याच्या संध्याकाळी येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वतःला दिलेली एक संजीवनी आहे. जसं संत कबीर म्हणतात, कबीरा खडा बाजार में मांगे सबकी खैर, ना काहूसे दोस्ती ना काहूसे बैर. तसंच हा बापही आता जगाच्या बाजारात उभा राहून स्वतःच्या भल्याची म्हणजेच आत्मसामर्थ्याची खैर मागतोय, कोणत्याही अपेक्षेविना, कोणत्याही तक्रारीविना. माझ्या नव्या पिढीतील लेकरांनो, लक्ष द्या. तुम्ही आज जगाच्या वेगाबरोबर धावताय, पण तुमच्या या वेगामागे, तुमच्या यशामागे कोणाचे कष्ट आहेत याचा विचार करा. हे कीर्तन तुमच्यासाठीही आहे. तुमच्या बापाच्या त्यागाचा हा आरसा आहे. संवादाची दरी, बोलायचं काय आणि नात्यांतील ओहोटी. माझ्या मायबाप हो, कवितेची सुरुवातच होते ती एका हृदयद्रावक संवादाने, जो आजच्या कित्येक घरांमध्ये रोज घडत असेल. अरे दादा, कधीतरी वेळ काढून एखादा फोन तर करत जा. पप्पा, फोन करायच काय नाही. ओ, पण बोलायच काय. ऐका हो ऐका. माझ्या समोर बसलेल्या तमाम वडीलधाऱ्या मंडळींनो, बाप आपल्या लाडक्या लेकाला फोन करायला सांगतोय. कधीतरी वेळ काढून म्हणजे काय. याचा अर्थ, माझ्या आयुष्यात जे शून्यत्व आलंय त्यात तू किमान तुझा आवाज तरी भरशील का. माझ्यासाठी 2 शब्द तरी बोलशील का. अहो, फोन करून काय झालं. 2 गोष्टी विचारायला पैसे लागतात का हो. बापाच्या मनात ही सल असते की त्याची गरज संपली आहे की काय. त्याला वाटतं, मी आता फक्त एक जुनी आठवण बनलोय का. अहो, जसं एखादं जुनं जीर्ण झालेलं पण ऐतिहासिक महत्त्व असलेलं स्मारक असतं. लोक त्याला पाहतात, कौतुक करतात, पण त्याच्याशी संवाद साधत नाहीत, त्याची दुःख विचारत नाहीत. तसंच काहीसं बाप इथे स्वतःच्या अस्तित्वासाठी, आपल्या अस्तित्वाच्या खुणेसाठी धडपडतोय. पण आजची पिढी, ती स्मार्ट पिढी, ती म्हणते, पप्पा, फोन करायच काय नाही हो, पण बोलायच काय. ही केवळ 2 वाक्यं नाहीत हो, ही 2 पिढ्यांमधील संवाद दरीची खोल गर्ता आहे. लेकाला कळत नाही की बापासाठी तो फोन केवळ बोलणं नसतं, तर ते अस्तित्व असतं, आपुलकी असते, मी अजून जिवंत आहे ही जाणीव असते. मुलांच्या आयुष्यात आता वेगळे विषय आहेत. त्यांची दुनिया सोशल मीडियाच्या रीलमध्ये, वेबसिरीजच्या सीझनमध्ये, करिअरच्या स्पर्धेत आणि ग्लोबल ट्रेंड्समध्ये इतकी गुंतून गेली आहे की जुन्या नात्यांसाठी वेळ काढणं हे त्यांना प्रोडक्टिव्ह वाटत नाही. त्यांना वाटतं, जुन्या गोष्टींवर बोलून काय उपयोग. त्यांना माझ्या समस्या काय समजणार. संत तुकारामांनी एका अभंगात किती मार्मिकपणे म्हटलं आहे, नको बोलू काही, वाचा राखुनी राही, जेणे तुझी कीर्ती जगात राहावी अच्युती. इथे बोलण्यालाच अर्थ उरलेला नाही, तर मग बोलून चालणार कसं.
आजच्या काळात बोलण्यासारखं काही नाही या वाक्यातून नात्यांतील ओहोटी स्पष्ट दिसते. इथेच बापाच्या मनात अहंकाराच्या बीजाची पहिली ठिणगी पडते. त्याला वाटतं, मी माझ्या आयुष्यात काहीच केलं नाही का? माझी किंमत शून्य झाली आहे का? ही त्याची आंतरिक वेदना आहे, जी तो कुणासमोर व्यक्त करत नाही, पण त्याच्या काळजात ती सलते. अहो, तुमच्यापैकी किती जणांना हा अनुभव आला असेल? आत्मत्याग आणि मुलांच्या संगोपनाची पराकाष्ठा, नात्यांकडे दुर्लक्ष नाही तर एक निवड. माझा मायबाप हो. बाप नाराज होतो खरा, पण लगेचच तो अंतर्मुख होतो. त्याला स्वतःचीच फ्लॅशबॅक येते. भूतकाळात तो डोकावून पाहतो. बाप नाराज झाला, पण त्यालाही बरोबरच वाटेल, कारण ह्यांना सांभाळताना कित्येक नात्यांना फोन करावा वाटायचा, पण बोलायच काय? आणि काही बोललंच आणि बोलण लांबलंच तर गावाला यायजायचा विषय होईल, खर्चाच नको ते कारण निघेल, म्हणून न बोलणारा, कामातच रमणारा. विचार करत होता, काय गमावल, काय कमावल? अहो, हा बाप केवळ मुलावर रागवत नाही, तर तो आपल्या जीवनाचा हिशोब मांडतोय. त्याला आठवतं, मी पण असंच केलं होतं की. आपल्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी त्याने कितीतरी नाती मागे सोडली. इथे दुर्लक्ष हा शब्द कमी पडतो हो. हे दुर्लक्ष नव्हतं, तर ती बापाची एक निवड होती, त्याच्या त्यागाची एक पराकाष्ठा होती. त्याला माहीत होतं की मुलांच्या संगोपनावर पूर्ण लक्ष द्यायचं असेल, त्यांना कोणतीही कमी पडू द्यायची नसेल, तर काहीतरी सोडावं लागणार. माझ्या विठ्ठलाच्या रूपांनो, त्या बापाने तेव्हा स्वतःची नाती, स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या भेटीगाठी बाजूला सारल्या. का? कारण त्याला मुलांच्या संगोपनावर, त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या भविष्यावर एकवटून लक्ष द्यायचं होतं. यावर संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे जे आपुले सर्वस्व ते ते करी परमार्थासी साह्य. जसा कोणी स्वतःचे सर्वस्व परमार्थ साधण्यासाठी अर्पण करतो, तसंच या बापाने आपल्या मुलांच्या भल्यासाठी स्वतःचा संसार, स्वतःची नाती पणाला लावली. फोन केला तर खर्चाचं कारण निघेल, गावाला यायचा विषय होईल, या भीतीने त्याने स्वतःच्या भावनांना, स्वतःच्या इच्छांना मारलं. तो फक्त कामातच रमणारा झाला. का? कारण त्याला वाटलं, माझ्या मुलांचं भविष्य महत्त्वाचं आहे. अहो, एक बाप म्हणून स्वतःच्या रक्ताच्या नात्यांपेक्षा आपल्या लेकरांचं भविष्य महत्त्वाचं वाटणं, यात कसला आलाय निर्बुद्धपणा? हा तर त्यागाचा कळस आहे हो. जसं एखादा शेतकरी आपल्या शेतात सोनं पिकवण्यासाठी स्वतःच्या सुखाचा, विश्रांतीचा, अगदी स्वतःच्या पोटाचाही त्याग करतो, तसंच या बापाने मुलांच्या भवितव्यासाठी आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी, स्नेहसंबंध, अगदी आपल्या स्वतःच्या गरजाही बाजूला सारल्या. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, अहंकार सोडून सेवा करी तोची परमार्थू पाही. इथे या बापाने स्वतःचा मी पण बाजूला ठेवून, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांची निस्वार्थ संगोपन केलं. आता तो विचार करतोय, काय गमावलं, काय कमावलं? त्याने पैशाच्या मागे धावत मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी कितीतरी नाती गमावली, आणि ज्या मुलांसाठी हे सर्व केलं, तीच मुलं आज त्याच्यापासून दूर जात आहेत. त्याला बोलायचं काय असं विचारत आहेत. हा प्रश्न एका बापाच्या जीवनाचा सार आहे. त्यांनी जी मुलं कमावली तीच आता त्याला दूर लोटत आहेत, आणि त्यांनी जी नाती गमावली ती परत येणार नाहीत. हा विचार बापाला एकाकीपणाच्या गर्तेत घेऊन जातो. म्हणूनच त्याला आपल्या जीवनातील कष्टाचं, त्यागाचं मोल आठवतं, आणि त्याच्या अहंकाराची गरज अजून तीव्र होते. त्याला हवी असते आपल्या त्यागाची एक कबुली, एक पावती. अहो, त्याला मेडल नकोय, पण निदान तुम्ही चांगलं काम केलं असं ऐकायला तरी मिळावं नाही का? कष्टाची उंची आणि गरिबीची चणचण न जाणवू देण्याची पित्याची तळमळ. माझ्या माऊली हो, या बापाचा त्याग केवळ भावनिक नाही, तर तो प्रत्यक्ष कृतीतून, त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षणातून दिसतो. मान्यवरांची पोरं इंग्लिश मीडियमला जात असताना तिथं आपलं लेकरू गरीब म्हणून शिकण्यापेक्षा झेडपीच्याच शाळेत लागणार सगळं काही पुरविता येईल म्हणून शिकवलं. सगळं दिलं नसलं तरी कमीही काही पडू दिलं नाही. अहो, हा बाप किती शहाणा आहे पहा. समाजाच्या स्टेटस सिम्बॉल असलेल्या इंग्लिश मीडियम शाळेला महत्त्व न देता त्याने आपल्या मुलासाठी झेडपीची शाळा निवडली. का? कारण त्याला माहीत होतं, माझं पोरगं तिथे गरीब म्हणून हिणवलं जाऊ नये, त्याला काही कमी पडू नये. ही केवळ पैशाची बचत नाही, तर मुलाच्या आत्मविश्वासाचं आणि आत्मसन्मानाचं रक्षण आहे. संत कबीर म्हणतात ना, पोथी पढी पढी जगमुआ, पंडित भया नकोय. ढाई आखर प्रेम के पढे सो पंडित होय. म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवनातील वास्तवाचे भान महत्त्वाचे. या बापानेही स्वतःच्या गरजा बाजूला सारून मुलाला जेवढं देता येईल तेवढं दिलं. सगळं दिलं नसलं तरी कमी पडू दिलं नाही. हे वाक्य त्याच्या समाधानाचं प्रतीक आहे. त्याला स्वतःच्या या कष्टाचं, या निर्णयाचं एक प्रकारचं समाधान आहे. हाच त्याच्या अहंकाराचा एक महत्त्वाचा पैलू आहे. तो सांगतो, मी माझ्या मर्यादांमध्ये राहूनही सर्वोत्तम दिलं. आणि हो, इथेच त्या बापाच्या काळजाची खरी ओळख पटते. मी शाळेला जाताना जेवायचो, पण माझ्या आईनं शेजारच्यात काम करून शिळंपाक आणलेलं खायचो. पण तुला आपल्या घरची रोज नवी भाजी असणारा डबा दिला, एवढंच माझ्या हातात होतं. हा दाखला केवळ भातुकलीचा नाही हो, हा बापाच्या आंतरिक सुबत्तेचा आणि अथांग प्रेमाचा पुरावा आहे. आजकालचे तथाकथित सोकॉल्ड ऑफिसर लोक ही रोज त्याच भाज्यांची, बटाटा, वांग, कारली तक्रार करतात. पण या बापाने रोज नवी भाजी दिली असं म्हणण्याचं कारण काय? भलेही घरात श्रीमंती नसेल, पण प्रेम होतं, काळजी होती, आणि मुलाला कोणतीही गोष्ट कमी पडू नये यासाठी लागणारी सुबत्ता होती.
रोज नवीन भाजी म्हणजे केवळ पदार्थांमधील विविधता नव्हे, तर मुलाच्या आवडीनिवडीची काळजी घेणारी, त्याला कोणतीही कमी न पडू देणारी मायेची आणि प्रेमाची रेलचेल होती. हे सांगून बापाला हेच सांगायचं आहे की तुम्हाला कधी गरिबीची झळ लागू दिली, पण तुम्हाला कधी जाणवू दिली नाही. माझ्या घरात खाण्यापिण्याची रेलचेल होती, सुबत्ता होती. तसंच या बापाने स्वतःच्या इच्छाशक्तीला चिमटा देऊन मुलाला चांगला डबा दिला. या त्यागपायी त्याने स्वतःच्या गरजा, स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली. हा त्याचा अहंकार आहे की मी माझ्या मुलाला गरिबीची झळ लागू दिली नाही, त्याला कोणतीही उणीव भासू दिली नाही. यालाच म्हणतात पितृत्वाचं कवच, जे मुलांना जगाच्या कटू वास्तवापासून दूर ठेवतं. काय हो मंडळी, तुम्ही असंच केलं की नाही? आपल्या पोरांसाठी स्वतःच्या सुखाची होळी केली की नाही? संत तुकाराम महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठल माझी. जसं तुकाराम महाराजांनी साध्या भाज्यांमध्येही विठ्ठल पाहिला, तसंच या बापाने त्या साध्या डब्यातील भाजीमध्ये आपल्या मुलांसाठी एक पूर्ण जग, पूर्ण प्रेम ओतलं होतं. आणि पुढे पहा, त्यागाची उंची किती असते. 10वी सारख्या महत्त्वाच्या पेपरला गाईडच काय, परीक्षा फी ही न मिळालेला बाप नव्या कोरा दप्तरापासून 9वी 10वी क्लासेसही लावून दिलीत. का तर पोरांच्या पंखात बळ असायला हवं, झेप मोठीच हवी. माझ्या तरुण मित्रांनो, हा बाप कोण आहे? ज्याला स्वतःला 10वीत गाईड किंवा परीक्षा फी मिळाली नाही, तोच बाप आपल्या मुलासाठी नव्या कोरा दप्तर आणतो, क्लासेस लावून देतो. का? कारण त्याला आपल्या मुलाला पंखात बळ द्यायचं आहे. त्याला वाटतं, माझं पोरगं असं उडावं की त्याला कधी खाली पाहावं लागू नये. ही केवळ शिक्षणाची सोय नाही, तर मुलाच्या भविष्यासाठी पाहिलेलं एक विशाल स्वप्न आहे. जसं एखादा कुंभार चिखलाला आकार देऊन सुंदर मडकं बनवतो, तसंच बापाने स्वतःच्या आयुष्यातील चिखलातून मुलाच्या आयुष्याला आकार दिला. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, तैसा दिपकू लावी, जो येरीन तेजांचे हरवी, आणि आपणही ठावो पावी, प्रकाश असवे. जसा दिवा स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो, तसंच हा बाप स्वतः कष्ट करून मुलांच्या आयुष्यात प्रकाश भरतोय. माझ्या मुलाला कुणापुढेही झुकू लागू नये, हाच त्याच्या अहंकाराचा गाभा आहे, जो त्याला त्याच्या सर्व कष्टांचं सार्थक वाटतो. अहो, तुम्हीही तुमच्या मुलांच्या यशासाठी किती रात्री जागल्या, किती कष्ट केले, आठवतंय का? त्याचं मूल कशातच नाही हो. कणखर घडवण्याचा प्रयत्न आणि एकतर्फी प्रेमाची व्यथा. या बापाने मुलांसाठी काय काय नाही केलं. सर्व्हिसला लागतानाही भराव्या लागणाऱ्या रकमा कर्ज काढून का असेना पण भरल्या. का? तर पोर कुणाकडं तर पैसे मागेल आणि आयुष्यभर कोणतरी म्हणेल, याला मी पैसे दिले होते. त्या उपकाराखाली दबू नये म्हणून बापानेच कर्जाचा डोंगर खांद्यावर घेतला. अहो माझ्या माऊली हो, हा बाप केवळ पैसा देत नाही, तो आपल्या मुलाला स्वाभिमानाची ढाल देतोय. त्याला माहीत होतं, एकदा उपकार घेतले की आयुष्यभर ते फेडावे लागतात किंवा त्याचे बोल ऐकावे लागतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, परद्रव्य परनारीचा संग, तोची भोवला वाघ. परक्याचं धन घेणं हे कठीण असतं, त्याचा वास माणसाला आयुष्यभर लागतो. हे त्याला स्वतःच्या आयुष्यातून अनुभवलं होतं. माझ्या पोराला कुणी पैसे दिले होते असं कुणी म्हणू नये, ही त्याची आंतरिक तळमळ होती. त्याने स्वतः कर्जाचा बोजा उचलून घेतला, पण मुलाला त्या जबाबदारीतून, त्या उपकारातून मुक्त केलं. याला म्हणतात मूक त्याग. जसं एखादा राजा आपल्या प्रजेला शत्रूंपासून वाचवण्यासाठी स्वतः युद्धात उतरतो, स्वतःच्या प्राणाची पर्वा करत नाही, तसंच हा बाप आपल्या मुलाला उपकाराच्या जोखडातून वाचवण्यासाठी स्वतः कर्जाच्या युद्धात उतरला. मी माझ्या पोराला कुणासमोर झुकू दिलं नाही, हाच त्याचा मोठा अहंकार आहे. यातून त्याला एक आंतरिक समाधान मिळतं की मी माझ्या मुलाला स्वावलंबी बनवलं. जसं एखादं झाड स्वतः उन्ह, वारा, पाऊस सोसून फळं देतं आणि त्या फळांचा उपभोग दुसऱ्यांना मिळतो, पण झाड मात्र त्या फळांचा आनंद दुरूनच पाहतं, तसंच काहीसं या बापाचं जीवन आहे. त्याने स्वतःच्या आत्मविश्वासाने या संकटांना सामोरे जाऊन मुलांसाठी मार्ग सुकर केला. अपेक्षाभंगाचं कारण आणि पुन्हा उभं राहण्याचा टायगर. बापाच्या मनातील एक भीती त्याला सतत सतावत असते. कधी काळी पोर जर विचारलं, तुम्ही माझ्यासाठी काय केलात, तर बाला वाटेल फक्त एवढंच म्हणायचं की मी शाळेला जाताना जेवायचो, पण माझ्या आईनं शेजारच्यात काम करून शिळंपाक आणलेलं खायचो, पण तुला आपल्या घरची रोज नवी भाजी असणारा डबा दिला, एवढंच माझ्या हातात होतं. ही बापाच्या मनातली करुण आणि सत्यवादी कबुली आहे. तो स्वतःला उत्कृष्ट पिता म्हणून मिरवत नाही किंवा स्वतःच्या महानतेचा दावा करत नाही. तो फक्त हेच सांगू इच्छितो, बाळा, माझ्या हातात जेवढं होतं तेवढं मी तुला भरभरून दिलं. मी माझ्या परीनं सर्वोत्तम केलं. माझ्या मर्यादांमध्ये राहूनही मी तुझ्यासाठी जीव ओतला. ही आत्मकबुली त्याला स्वतःच्या नजरेत मोठा करते. अहो, जसं एखादा कलाकार आपलं चित्र पूर्ण झाल्यावर मी हे माझ्या परीने सर्वात सुंदर बनवलं आहे असं म्हणतो, पण जगाकडून त्याला कौतुकाची अपेक्षा नसते. तसंच काहीसं संत नामदेव म्हणतात ना, न मागे माझं काय मी तुझं पायी, हेची मज पाही समाधान. या बापालाही माझ्या पायी म्हणजे स्वतःच्या कर्मातूनच समाधान मिळतं. त्याला कुणाकडून प्रशंसेची अपेक्षा नाही, त्याला फक्त स्वतःच्या कर्मांची नोंद ठेवायची आहे. पण नियतीचा खेळ किती विचित्र असतो पहा. पण आज फोनवर बोलायला ही विषय लागतो, तेव्हा कळतं की पंखात बळ भरल्यानं पाखरं नुसती उंचच जात नाहीत, तर ती इतक्या दूर दूर वर जातात की जिथल्या अडचणी वेगळ्या असतात, विषय वेगळे असतात, ज्यात आईबाप नावाचं पान नसतं. माझ्या मायबाप हो,
हा बापाच्या आयुष्यातील सर्वात मोठा अपेक्षाभंग आहे. ज्या मुलांना त्याने पंखात बळ दिलं ती पंख लावून इतकी दूर उडून गेली की त्यांच्या आयुष्यात आता आईबाप नावाचं पानच उरलं नाही. म्हणजे त्यांच्या अडचणी वेगळ्या झाल्या, त्यांचे विषय वेगळे झाले आणि त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना आता आईवडिलांची गरजच वाटत नाही. जसं एखादं झाड आपल्या फळांना मोठं करतं आणि ती फळं दूरवर जाऊन पडतात, पण ती झाडाच्या मुळाशी परत येत नाहीत, तसंच काहीसं हे एका बापासाठी किती हृदयद्रावक असेल. हा एकाकीपणा, हा दुरावा त्याला आतून पोखरून टाकतो. याच एकाकीपणात अहंकाराची निकड त्याला अजून तीव्रपणे जाणवते. त्याला वाटतं, मी माझ्या आयुष्यात केलेल्या कष्टांचं काय फळ. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. याचा अर्थ वृक्षवेली आणि पक्षी तरी माणसाचे सोयरे होतात, पण इथे माणूसच माणसापासून दूर जात आहे. आजच्या भौतिकवादी जगात गरज संपली की नातं संपतं, हेच कटू सत्य बापाच्या लक्षात येतं. अहो, पैसा आणि यश मिळाल्यावर नात्यांची किंमत कशी विसरून जातात ही पोरं. काय हो, तुमच्या मनातही हाच प्रश्न येतोय ना? अहंकार, मावळत्या सूर्याची संजीवनी आणि जगण्याचा टायगर, आणि शेवटी या पितृत्वाच्या महाकाव्याचा कळस गाठणारी ओवी. फक्त एवढंच होऊन जातं की अशी वाढवली पोरं की कुणापुढे झुकू नयेत. मग विषय होतो की कुणापुढं, म्हणजे त्यात बापही आलाच की. म्हणूनच सारं विरून जातं की त्यान माझ्यापुढं तरी का झुकावं. असो, दुनिया उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी आहे. मावळत्या सूर्याला आता अहंकारच तारणार आहे. त्याच्यासाठी रक्ताचं पाणी होईपर्यंत जगण्यासाठी, धडपडण्यासाठी अहंकारच संजीवनी आहे. माझ्या प्रिय मंडळींनो, हा बापाच्या जीवनातील नियतीचा क्रूर विनोद आहे. त्याने मुलांना कुणापुढेही झुकू नये असे शिकवले, पण याच शिकवणीचा परिणाम असा होतो की त्यात बापही येतो. माझ्या पोराने माझ्यापुढेही का झुकावं या विचाराने त्याचे मन विरून जाते. त्याला जाणीव होते की त्याची गरज संपली आहे. अहो, जसं संत तुकाराम म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. पण इथे बापाने स्वतः कष्ट सोसले, पण त्याच्यासाठी कुणी रंजून घेणार नाही हे कटू सत्य त्याला जाणवतं. आणि हो, त्यांनी माझ्यापुढेही झुकावं नये वा त्यांना तशी वेळ येऊ नये, हा एका विशाल औदार्याच्या भावाच्या काळजाचा आरसा आहे. होय माऊली, हो, बापाने मुलांना इतकं सक्षम केलं की त्यांना आता कोणापुढेही झुकावं लागू नये. मग तो बाप स्वतः असो वा अन्य कोणी. हा त्याचा विशाल आणि उदार दृष्टिकोन आहे. त्याला वाटतं, माझ्या मुलांनी माझ्या उपकाराखालीही राहू नये, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळावं, स्वाभिमानाने जगावं. तो आपल्या मुलांच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा इतका आदर करतो की त्याने स्वतःच्या अस्तित्वाचीही पर्वा केली नाही. हा बापाचा अहंकार नाही, तर त्याच्या निस्वार्थ प्रेमाचं आणि औदार्याचं सर्वोच्च शिखर आहे. यावर महान कवी कुसुमाग्रज म्हणतात, स्वप्नांत माझ्या मी एकटाच, जागृतीला तूच सोबती, असे कसे रे हे नाते, जिथे मीच माझा आधार होतो मती. या ओळी बापाच्या एकाकीपणावर आणि आत्मविश्वासावर प्रकाश टाकतात. आता या बापाची काय अवस्था असेल. त्याला दिसतंय, दुनिया उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी आहे. म्हणजे लोक नेहमी यशस्वी, तरुण आणि शक्तिशाली व्यक्तींकडेच लक्ष देतात. मावळत्या सूर्याकडे, म्हणजे वृद्ध, थकलेल्या, ज्याची आता गरज नाही अशा व्यक्तीकडे कुणी लक्ष देत नाही. ही जगाची रीत आहे. आजचं कटू वास्तव आहे. जसं एखादं जुनं यंत्र कामातून गेल्यावर त्याला बाजूला सारलं जातं, तसंच काहीसं. संत नामदेव म्हणतात, जगी ऐसा कोण आहे जो सर्वदा सुखी राहे. सुख दुःख, मान अपमान हे चक्र सुरूच असते. अशा परिस्थितीत माझ्या मायबाप हो, त्याला कोण तारेल, त्याला कोण आधार देईल. त्याचा अहंकार. हा अहंकार म्हणजे मी माझ्या आयुष्यात काय केलंय, मी किती कष्ट घेतले, माझ्यामुळे माझ्या मुलांचे आयुष्य घडले याची जाणीव. हा अहंकार गर्वाचा नाही, तर केलेल्या त्यागाचा, कष्टाचा आणि स्वकर्तृत्वाचा अभिमान आहे. जसं संत ज्ञानेश्वर माऊलींनी अहं ब्रह्म अस्मी म्हटलं, ते गर्वाने नाही तर आत्मज्ञानाने. तसाच हा अहंकार आहे. मी स्वतःला ओळखलंय, मी एक मोठा त्याग केलाय ही जाणीव. जेव्हा बाहेरून कुठूनही स्तुती किंवा कौतुक मिळत नाही, तेव्हा स्वच्ಛित शाबासकी देणारा हा अहंकार त्याला जगण्याचं बळ देतो. आणि इथेच माझ्या तमाम मायबापांना माझा संदेश आहे. रक्ताचं पाणी होईपर्यंत त्याने जे कष्ट उपसले, त्यातून त्याला हे बळ मिळालं. तो स्वतःलाच विचारतो, एवढं सगळं मी पेललं तर आता माझा मीच जगू शकणार नाही काय. आणि त्याला उत्तर मिळतं, हो, मी करू शकेन, कारण मी खूप काही केलं आहे. हीच त्याची संजीवनी आहे. ही संजीवनी त्याला उर्वरित आयुष्य स्वाभिमानाने जगण्यासाठी मदत करते. त्याला आता कोणाच्या सहानुभूतीची किंवा मदतीची गरज नाही, कारण आज त्याची मुलं त्याच्या देखभालीत कमी पडत असली तरी तो बाप त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा न करता पुन्हा संसारिक जीवनाच्या लढ्यासाठी उभा राहिला आहे. तो स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून घेतो आणि मी इतका सक्षम आहे की मी माझ्या बळावर उर्वरित आयुष्य जगू शकेन. मला कोणाचीही गरज नाही, कारण मी स्वतःच खूप काही केलं आहे. हा विचार त्याला जगण्याची ऊर्जा देतो. तो भूतकाळातील केलेल्या त्यागाचा आधार घेऊन भविष्यातल्या आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा देतो. कवी सुरेश भट म्हणतात, उधळून पंख तुझे पाखरा, दूर जाई तू क्षितिजावर, पण माळरानावरची ती झाडं अजूनही वाट पाहती तुझी. ही ओळ बापाची अवस्था आणि त्याच्या मुलांकडून असलेल्या अस्फुट अपेक्षा दर्शवते. माझ्या तमाम बापांनो, नागरिकांनो, हा संदेश केवळ या बापाचा नाही,
हा तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्याचा मंत्र आहे. मुलांनी बघावं वा न बघावं, त्यांनी आपली हिंमत गमवू नये. जीवनाचा संघर्ष चालूच ठेवावा. आयुष्य थांबलं असलं तरी थांबलेल्या जीवनाला नव्याने जगायचं. जे करायचं राहून गेलं, जगायचं राहून गेलं, ते आता पूर्ण करायचं. हा आत्मविश्वासाचा, आत्मसामर्थ्याचा आणि आत्मनिर्भरतेचा मंत्र आहे. जसं संत तुकाराम म्हणतात, धीरावा धीर, मना बोल रे गंभीर. म्हणजेच मनाला धीर देऊन गंभीरपणे विचार करा आणि संघर्ष चालू ठेवा. तुमचं सामर्थ्य, तुमची तपस्या हीच तुमची खरी संपत्ती आहे. नव्याने जगायला शिका. तुमच्या आतला अहंकार तुम्हाला नक्की तारेल. कारण टायगर अभी जिंदा आहे हा विश्वास तुमच्या मनात कायम ठेवा. निष्कर्ष, पितृत्वाचा अमर अहंकार आणि नव्या पिढीला आवाहन. अशा प्रकारे माझ्या मायबाप हो या कवितेतील अहंकार हा केवळ एक शब्द नाही, तर तो एका आयुष्याच्या तपस्येचा, त्यागाचा आणि संघर्षानंतर आलेल्या एकाकीपणात स्वतःला दिलेला एक मानसिक आधार आणि उर्वरित आयुष्यासाठीची आत्मसंजीवनी आहे. तो स्वतःला उत्कृष्ट पिता म्हणून मिरवत नाही, तर मी माझ्या परीने सर्वोत्तम केलं, आता मी माझ्या बळावर, माझ्या सामर्थ्यावर जगू शकेन याची प्रांजळ कबुली आणि भविष्यातील परिस्थितीला सामोरे जाण्याची दृढ तयारी ठेवतो. ज्या बापाने आपल्या लेकरांना पंखात बळ भरून दिलं, त्याच बापाला आता स्वतःच्याच पंखावर, स्वतःच्याच आत्मविश्वासावर आणि मी जे केलं ते महान होतं या अहंकाराच्या बळावर उर्वरित आयुष्य जगायचं आहे. हाच खरा पितृत्वाचा अमर अहंकार आहे. हा अहंकार त्याला केवळ जगण्यास मदत करत नाही, तर आयुष्याच्या संध्याकाळीही आत्मविश्वासाने आणि समाधानाने जगण्याची शक्ती देतो. तो एक प्रकारचा अहं ब्रह्मोस्मी, मी ब्रह्म आहेचा अनुभव आहे, जिथे बापाला आपल्यातील दैवी सामर्थ्याची जाणीव होते, ज्या सामर्थ्याने त्याने एका नवीन पिढीला घडवले. आणि आता माझ्या नव्या पिढीतील लेकरांनो, तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी जे काही केलं त्याची कधीतरी आठवण ठेवा. त्यांचे कष्ट, त्यांचा त्याग, त्यांचे प्रेम हे कधीही विसरू नका. तुमचा बाप तुमच्यासाठी उधार नाही, कधी काळी तो तुमचा आधार होता. आता तुम्ही त्याचा भरवण्याचा आधार व्हा. आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना तुमची साथ हवी आहे. त्यांच्याकडे वळून बघा, त्यांना समजून घ्या. कदाचित त्या बापाच्या मनातही बोलायला काय हाच प्रश्न असेल. त्यांना प्रेमाचे 2 शब्द द्या, त्यांना आदर द्या. कारण मावळत्या सूर्याला तुम्ही जर साथ दिलीत तर तुमचा उगवता सूर्य अधिक तेजस्वी होईल. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुम्ही तुमच्या बापाची काळजी घ्याल तर उद्या तुमची मुलं तुमची काळजी घेतील. हा निसर्गाचा नियम आहे, याचा विचार करा. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी. आणि हो, तुमच्या आयुष्यातला बाप नावाचा सूर्य कधीच मावळू नये, हीच पंढरीनाथाचरणी प्रार्थना. हे कीर्तन तुम्हाला आणखी सखोल आणि भावपूर्ण वाटत आहे का? यात आणखी काही भर घालायची आहे का?